महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नगर या भागातले लोक पोटा पाण्यासाठी मुंबईकडे येत होते। तो काळ होता 1960चा। अनेक जण सातारा जिल्ह्यात कोयना धरणाने स्थलांतर झालेले, अनेक युवक मुंबईत पोहोचलेले, पण नोकरी मिळेना। शेवटी मुंबईच्या मार्केटमध्ये बंदरात माल वाहण्याचं काम करू लागले। काम माथ्यानं ओझं वाहण्याचं असल्यामुळे त्यांचं नाव पडलं माथाडी। अशा लोकांची संख्या हळूहळू लाखाच्या घरात पोहोचली। त्यांना अण्णासाहेब पाटील या कामगारांच्या रूपानं एक आशेचा किरण सापडला, जो त्यांचा काही भार हलका करेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती। आणि शेवटी त्यांच्या मागे मोठ्या ताकदीने उभं राहण्याचं माथाडींनी ठरवलं। आणि मग 1966 साली आपल्या मागण्यांसाठी मंत्रालयावर एक मोर्चा काढला, ज्यामुळे त्यांची कर्मकहाणी यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यापर्यंत पोहोचली। या मोर्चानंतर यशवंतरावांनी या माथाडींना कायद्याचं काही संरक्षण देता येईल काय याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली। त्या समितीच्या अहवालाच्या आधारे 1969चा महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर याच कायद्याच्या आधारानं माथाडी बोर्ड अस्तित्वात आली। या बोर्डात ग्रोसरी बोर्ड, लोखंड, ट्रान्सपोर्ट, भाजीपाला बोर्ड, कापड बाजार बोर्ड अशी माथाडी बोर्ड तयार झाली। या बोर्डामध्ये संबंधित मालकांना रजिस्टर करणं कायद्यानं बंधनकारक आहे। तसंच त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचीही नोंदणी करणं बंधनकारक आहे। या मंडळात सरकारचा कामगार आयुक्त दर्जाचा अधिकारी अध्यक्ष असतो, तर संचालक मंडळावर कामगार आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असतात। माथाडींचा कायदा जरी अस्तित्वात आला तरी अनेक व्यापारी, पूर्वीचे कंत्राटदार यांचे यात हितसंबंध असल्यानं अनेकांनी या मंडळात रजिस्टर करून घेण्यास टाळाटाळ केली। त्यासाठी मग आंदोलनाचं हत्यार कामगारांना उगारावं लागलं। जर तो संप मिटत नव्हता, 2-2.5 महिने संप चालू होता, पण मालक ऐकत नव्हते, म्हणून अण्णासाहेबांनी त्या गाडीच्या पुढे सत्याग्रह केला। आणि ज्यावेळेला बायखेडा पोलीस स्टेशनला ज्यांना अटक केली, त्याला ज्या संपावर कामगार सर्व होते मुंबईमध्ये सगळ्या, ज्याला कळलं तेव्हा संपूर्ण पब्लिक त्या ठिकाणी जमा होऊन पोलिसांनी तिथं कडं टाकलं होतं। ते कडं तोडून शानं सगळे लोक आतमध्ये शिरले, तिथं तडफोड थोडी काही केली आणि मारहाण पुष्कळ झाला होता। लोकांना जवळजवळ 82 लोक पकडले होते त्या काळामध्ये। माथाडी कामगार नेते अण्णासाहेबांना अटक केल्यानंतर खरी ताकद माथाडी कामगारांची समजली। त्यानंतर सरकारनं त्यांच्यावरचे खटलेही मागे घेतले। राज्यात माथाडी कामगारांचा कायदा अस्तित्वात आल्यानंतरही अनेक माथाडी कामगारांचा समावेश या कायद्याअंतर्गत झाला नव्हता। त्यामुळेच माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांना संघर्षाचा पवित्रा घ्यावा लागला होता। त्यामुळेच मुंबईतलं प्रमुख असणारे हे मस्जिद बंदर मार्केट आंदोलनाचं केंद्र बनलं होतं। माथाडी कामगारांची संघटित ताकद मग त्या काळात राजकीय पक्षांच्या सभांनाही उपयोगाची ठरू लागली। त्याच्या आठवणी आजही जुन्या जाणत्या कामगारांच्या मनात ताज्या आहेत। आणि आम्ही सेवादल मनशेने मी त्या युनियनला ड्रेस वगैरे युनियननं दिलेलं सगळं फोटो वगैरे घेऊन शनी आम्ही सेवादल म्हणून शनी संघटनेचं सेवादल म्हणून शनी जायचो। 3-3, 4-4 कामगाराची लाईन लावणे, त्यांना लाईनमध्ये उभं करणे, रस्त्यावर चालत असताना आपण बाजूला न जाता आम्ही एक साईडला उभं राहून अशी व्यवस्थित लाईन लावून कामगारांना सभेच्या ठिकाणापर्यंत घेऊन जायचं। त्यामुळेच माथाडीची व्याख्या बनवता आली। कायद्याच्या भाषेत सांगायचं तर वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमध्ये येणारा माल उतरवणं, तयार माल गाडीत चढवणं, गोदामात मालाची थप्पी लावणं, तो माल मोजणं, भरणं, त्याचं वजन करणं अशा प्रकारची कामं करणारा तो माथाडी। किराणा मालाची बाजारपेठ, दुकानं, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचाही यात समावेश होतो। माथाडी कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळाल्यानं देशभरातल्या इतर राज्यातलेही माथाडी कामगार मुंबईत आले आणि इथलेच झाले। त्यांच्यापैकीच पंजाबमधून आलेले अजित सिंग यांचं आयुष्य गोडाऊनमध्ये गेलंय। आता अजित सिंगांचे इतरही नातेवाईक आलेत, त्यामुळे ओझी वाहण्यापेक्षा ते मुकादमाचं काम करतायत। इतर राज्यातल्या कामगारांमध्ये आणि त्यांच्यात चांगला संवादही आहे। हमारे परिवार वाले हमारे साथ लगे, वो भी 4 पैसा ले गए। फंड विंड किसी का 3 लाख बना, किसी का 5 लाख बना, वो भी साथ में लेके गए। तो हमारे को 12-13 लाख रुपया हम आज छोड़े तो हमारे को भी 14-15 लाख रुपया मिलेगा।
तो ये वो कानून बना तभी फायदा हुआ, नहीं कहाँ से बनता। कल त्याच्यासारखेच 8 वर्षापूर्वी जम्मूतनं आलेला किशन कुमारही तिकडे डोंगराळ प्रदेश उत्पादनाचं साधन नसल्यानं इथं स्थिरावलाय. रोजी रोटी के लिए अपना घर परिवार पालने का, पेट पालने के लिए पैसा कमाने आए हैं। या कायद्याचा आधार अनेक राज्यातल्या लोकांना मिळालाय, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या डोंगराळ भागात पोटा पाण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईत माथाडी कामगारांची संख्या लाखाच्या घरात पोहोचली. हे माथाडी कामगार येतात कुठून, ते ज्या परिसरातून येतात तिथली भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत थेट माथाडी कामगारांच्या गावात जाऊन. सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्यातलं हादगेघर नावाचं गाव. इथल्या प्रत्येक घराची नाळ माथाडी म्हणून मुंबईशी जोडलेली आहे. बाकी माझं ठीक चाललंय. रामचंद्र शिंदे गावात आपलं निवृत्तीचं जीवन जगतायत, पण आता सोबत आहे ती आजारपणाची. सेवेला मुलगीही आहे आणि घरगाडा चालतो शिलाईचं काम करून. 2000 सालाला ते गावाला राहिले, रिटायर झाले. तेव्हा जरा व्यवस्थित होते. नंतर त्यांना थंडी ताप म्हणून असं आजार आला, नंतर पॅलेरिसचा झटका आला आणि मग ते एका जागेवरच आहेत. त्यांचे आम्ही दवा डॉक्टरी वगैरे सगळं करतो आणि तिघी बहिणी मिळून आम्ही सगळं करतो. या गावाला आधार आहे माथाडीच्या कमाईचा. माथाडीचं जगणं सुखकर व्हावं यासाठी लढलेल्या अण्णासाहेबांची आठवण म्हणून गावानं अण्णासाहेबांचा पुतळाही उभारलाय. अगदी आमचा भाऊच म्हणून आम्हाला त्याने वागवलं, चांगलं ठेक चांगल्या तऱ्हेने आम्हाला वागवलं सगळं. निवृत्तीनंतर लग्न कार्याला काढलेलं कर्ज भागवून जे काम होईल त्यावर माथाडी दिवस ढकलतायत, अंग मेहनतीमुळे जडलेल्या दुखण्याची सोबत घेऊन. पण हे सगळं हे आता हे नाही, हे सगळं दुखू लागले, हे पोट दुखू लागले, पचनक्रिया बरोबर होईना, सगळे भानगडी सगळ्या बेकार होऊन बसल्या. हादगेघर सारखीच माथाडींची म्हातारपणातली अवस्था आहे. ऐन उमेदीच्या काळात कष्टाची कामं करायची, त्याचे शारीरिक भोग म्हातारपणी भोगायचे, शेतातल्या तुटपुंजा कमाईवर जगायचे. कायदा तोडणाऱ्याला तुरुंगवास होईल अशा प्रकारची कायद्यात तरतूद झाली तर ह्याच्यात फरक होऊ शकतो.